शिवव्याख्याते वर्धा येथील 96व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात उत्कृष्ट कविता सादरीकरणाबद्दल सर्वोत्कृष्ट कवी म्हणून वर्धा येथील यांचा सन्मान झाला। स्वराज्य लेखणी मंचातर्फे शहापूर येथे 34 मार्च 2023 रोजी महाराष्ट्रातील 100 पेक्षा जास्त कवींचं काव्य संमेलन आयोजित करत शहापूरच्या कवितांच्या या पंढरीला जिवंत ठेवण्याचं काम त्यांनी केलं। अनेक काव्य संमेलनामध्ये मुख्य अतिथी, निमंत्रित कवी, निवेदक म्हणून त्यांची उपस्थिती त्या कार्यक्रमाला शानशौकत वाढवणारी ठरली। आजवर त्यांना विविध क्षेत्रातील विविध संघटनांनी अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले। मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा राज्यस्तरीय आदर्श साहित्य सेवक भाषा गौरव पुरस्कार 2022 चे ते मानकरी आहेत। छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र साहित्य दर्पणच्या महाराष्ट्र दर्पण आयकॉन पुरस्कार 2023 याचे देखील ते मानकरी ठरले। राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेच्या बंधुता शब्दक्रांती पुरस्कार सन 2023 मध्ये पुणे येथे त्यांना बहाल करण्यात आला। सरदार वल्लभभाई पटेल काव्य स्मृती पुरस्कार 2023 गुजरात येथे त्यांना खऱ्या हाताने प्रदान करण्यात आला। गुजरात महाराष्ट्रातील विविध कानाकोपरे देशभरात अनेक काव्य संमेलनाचे मुख्य अतिथी म्हणून या व्यक्तिमत्वाने आपली छाप सोडली। सध्या शहापूरच्या लोक मैदानी तोफेच्या समवेत ते पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत आणि आमचे गुरुवर्य देखील आहेत। उत्कर्ष पत्रकार संघ 2024 च्या साहित्य भूषण या पुरस्काराचे मानकरी आहेत सन्माननीय प्रकाश फरडे। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मी फरडे सरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं आणि या साहित्य मंचाच्या वतीने या व्यासपीठाच्या वतीने मी आदरणीय कैलाजी जाधव साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते साहित्य भूषण पुरस्काराचे मानकरी असणाऱ्या प्रकाश फरडे यांना यथोचित सन्मानित करावं आणि साहित्य भूषण 2024 हा पुरस्कार आपण प्रदान करावा।